ज्या न्यूमेरिकल काय न्यूमेरिकल येतो करून दाखवा झालेल्या पाठवतो. Yeah, a light bulb is rated. A light bulb is rated. Light bulb is rated 100 watt. 100 watt for 220 AC. For 220 AC supply. For 220 volt AC supply of 50 hertz. Of 50 hertz. Calculate resistance of the bulb. Calculate resistance of the bulb. And second आहे RMS current through the bulb. Resistance of the bulb. आणि second आहे RMS current through the bulb. झाले का आपल्याला हे ज्या पॉइंटवर हा न्यूमेरिकल डिपेंड आहे तो पॉइंट आपल्याला झाला आहे. कुठल्या चॅप्टरमध्ये झालं आपल्याला एक नंबर कुठल्या चॅप्टरमध्ये झाला आहे हा न्यूमेरिकल कशावर डिपेंड आहे. पुढचा तुम्हाला माहिती आहे कुठल्या चॅप्टर मधला हा न्यूमेरिकल आहे एसी सर्किट मधला बरोबर आहे. काय सांगितलं याच्यात आपल्याला लाईट बल्ब आहे ज्याची पॉवर 100 वॅट आहे. तो 100 वॅटचा एक बल्ब आहे. तो 100 वॅट एवढी पॉवर कंझम्पशन कधी करतो ज्यावेळेस तो एका एसी सोर्सला कनेक्ट केलेला असेल. जो एसी सोर्स 220 वोल्ट 50 हर्ट्ज एसी सोर्स आहे असा असेल तर त्या बल्बचा रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करा म्हणले त्याने आपल्याला. म्हणजे थोडक्यात हा एक पॉवर सप्लाय आहे. या पॉवर सप्लायच्या अक्रॉस आपण हा एक बल्ब कनेक्ट केलेला आहे. त्या बल्बचा रेजिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. हा एक लोड आहे बरोबर. बल्ब म्हणजे काय आहे एक इलेक्ट्रिकल कंपोनंट जो एक लोड आहे त्या लोडला काहीतरी त्या इलेक्ट्रिकल कंपोनंटला काहीतरी रेजिस्टन्स आहे. तो रेजिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. हा आहे 220 वोल्ट 50 हर्ट्ज एसी पॉवर सप्लाय बरोबर आहे. आणि पुढे तरी काय म्हणले RMS करंट थ्रू द बल्ब. या बल्ब मधून फ्लो होणारा जो RMS करंट आहे IRMS तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल सांग. रेजिस्टन्स काढायचा बेसिक फॉर्म्युला कुठला आहे. तुम्ही आणखी एक गोष्ट लिहिली आपल्याला या बल्बची जी पॉवर आहे ती आहे 100 वॅट. सांगा पॉवर साठीचा फॉर्म्युला काय आहे. एवढ्या इथे दिलेल्या ज्या टर्म्स आहेत त्या सर्व इन्व्हॉल्ड असणार आहे एखादा फॉर्म्युला पॉवरचा. मग तुम्हाला बेसिक फॉर्म्युला पॉवरचा जो माहिती आहे तो सांगा.
11च्या फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण स्टडी केलं एकदम बेसिक फॉर्म्युला पॉवरचा काय आहे. पॉवरसाठी इक्वेशन काय आहे. 11वी जे झालं आपल्याला ते सांगा. नॉमिनल ऍडमिशन वाले आठवण करा. 11th मध्ये कॉलेज केलेलं नाही असे विद्यार्थी सांगा पॉवरसाठीचा फॉर्म्युला बेसिक एकदम. इथं कोण आहे तुझ्या समोर त्याला सांगतो. 11वीचा आपण पहिला चॅप्टर बघितला. काय नाव त्याचं. मेजरमेंट. बरोबर आहे का. त्याच्यामध्ये आपला जो पहिला चॅप्टर होता म्हणजे पहिला जो पॉइंट आहे त्याच्यात आपण युनिट बरोबर आहे फिजिकल क्वांटिटीज स्टडी केलं. फंडामेंटल क्वांटिटी स्टडी केलं. त्यानंतर डिराइव्हड क्वांटिटीमध्ये हे सांगितलेलं आहे पॉवर. पॉवरसाठी बेसिक इक्वेशन काय आहे त्याच्यावर मग इथं आपण इक्वेशन काय यूज करतो. P = I²R. हे झाले का नाही. मग आपल्याला R कॅल्क्युलेट करायचं आहे. I माहित नाही बरोबर आहे. RMS कॅल्क्युलेट करायचं आहे. I कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं आपल्याला दिलेलं आहे फ्रिक्वेन्सी दिलेलं आहे. दुसरी गोष्ट काय दिलेलं आहे व्होल्टेज दिलेलं आहे. कुठला फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला पाहिजे जेणेकरून आपण करंट किंवा रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करता येईल. किंवा या इक्वेशनला आपण असा अरेंज करतो P = IR × I. IR म्हणजे काय आहे V जे आपल्याला दिले त्यांनी आणि हे I फाइंड आउट करायचे. I पॉवर आहे 100 आणि व्होल्टेज किती आहे 220. मग करंट किती या ठिकाणी 10/22. करा कॅल्क्युलेशन काय आहे सांगा. गुगल करा 10/22 किंवा लॉग टेबल ओपन करा. सांगा 10 चा लॉग सांगा काय. लॉग ऑफ 10 1 पॉइंट काय 10 चा लॉग काय 0.10 चा 0 मध्ये लॉग काय आहे. लॉग कुठं माहित नाही. 10 चा 0 मध्ये लॉग काय आहे 0000 आहे. इथं 10 लॉग ऑफ 10 इथं 2 डिजिट आहेत. 2 - 1 1.0000. त्यानंतर लॉग ऑफ 22 आवाज बंद करा पाठीमागे. 1.22 चा 0 मध्ये 3424 बरोबर आहे. मग इथं काय करायचं आता वरची संख्या लहान आहे खालच्यापेक्षा परंतु याच्यातूनच ही मायनस करायची बरोबर आहे. त्याच्यामुळं 10 - 4 काय 6 10 मधून परत 3 गेले 7 5. आता 1 मधून 2 गेलं -5
1 बार 1 म्हणजे 10 to the power -1 इंटू 0.65 चा 76 मध्ये अँटीलॉग बघा काय आहे. 4545 पॉईंट आफ्टर 1 डिजिट म्हणजे तुमचा आन्सर काय 0 पॉईंट किंवा त्याला असू शकतो तुम्ही 45.45 इंटू 10 रेज टू काही ठिकाणी -2 एम्पियर समोर पण किती माहिती एका पेजमध्ये करून असेल. हा आला तुमचा करंट इथं बसायचे 2 नंबरचे पेज त्याच्या पुढे हा आला तुमचा इलेक्ट्रिक करंट बरोबर आहे. आता हा आला टोटल करंट किंवा हे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आहे बरोबर आहे, आरएमएस व्हॅल्यू नाही. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा या सर्किटमधून फ्लो होणारा किंवा या पॉवर सप्लाय केलेला करंट एवढा आहे 45.45 इंटू 10⁻² एम्पियर. आता रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. रेजिस्टन्ससाठी फॉर्म्युला काय आहे R इज इक्वल टू सांगा रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी इक्वेशन काय आहे. करंट आपला आला 0.4545 किंवा 45.45 इंटू 10⁻². तुला लिखले तरी चालते. आता आपल्याला दुसरीकडे सांगितलं कॅल्क्युलेट करायला रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. आता इथे करंट माहित झाला बरोबर आहे. या इक्वेशनचा यूज करता येतो काही R इज इक्वल टू P डिवाइडेड बाय I स्क्वेअर. R इज इक्वल टू पॉवर आहे 100 वॅट आणि I आहे 45.45 किंवा 0.45 असे द्या त्याचा स्क्वेअर. आपल्याला तो स्क्वेअर करणं सोपं जाईल. लॉग टेबल बघून 0.45 त्याचा स्क्वेअर आहे. मग R इज इक्वल टू 100 डिवाइडेड बाय लॉग टेबल मध्ये स्क्वेअर किंवा याला 45 करा 10⁻² चा स्क्वेअर 10⁻⁴ होतो. कुठे बघा लॉग टेबल मध्ये स्क्वेअर मध्ये जा 4 चा 5 मध्ये स्क्वेअर बघायचा. वीस आहे बरोबर आहे. म्हणजे 0.2025 R इज इक्वल टू इथं 100 या खालच्या संख्येला मोठं करा 20.25 10⁻² येईल. वर गेल्यानंतर 10⁻+2 होईल. आता काय करा याचा लॉग करू शकता तुम्ही. लॉग ऑफ 100 इज इक्वल टू 2.0000 नंतर लॉग ऑफ 20.25 इज इक्वल टू 1.20 चा 25 मध्ये लॉग करायचं बघा. फ्रॅक्शन 6934 चा अँटीलॉग 69 चा 34 मध्ये काय ते 4937 पॉइंट आफ्टर 1 डिजिट. R इज इक्वल टू 4.9 हे काय आहे 37 10⁻² म्हणजे 493. पुस्तकामध्ये आन्सर आहे 484. आपला आलं 493. आता याच्यामध्ये काय केलं आपण इथं जी संख्या घेतली ती काय आली 0.4545 आहे. तुम्ही ते जर घेतलं तर इथं करेक्शन येईल. जर समजा तुम्ही हे पुढचं 45 जर काढून टाकलं
आणि जर फक्त 0.45 घेतलं तर फक्त 45 जर घेतलं तर आपल्या आन्सरमध्ये चेंज येतो. आन्सर आहे 4937. बरोबर आहे. 493 म्हणजे 493 ओहम. तुम्ही जर इथं करंटची प्रॉपर व्हॅल्यू घेतली 45.45 याचा जर तुम्ही स्क्वेअर केला तर बरोबर खालची संख्या मोठी येते आणि इथली संख्या लहान येते. आपण खालच्या संख्येला जर लहान केलं तर आपला आन्सर मोठं येईल आणि खालच्या संख्येला जर आपण मोठं केलं असेल तर आपला आन्सर लहान येईल. बरोबर आहे. समजा 1/2 आहे किंवा 10/2 आहे किंवा 2.2 आहे किंवा 10/2 आहे. समजा तुमचं डिवायडेशन काय या ठिकाणी 5 येईल, तेच तुम्ही 10/3 केलं, आता डिवायडेशन काय येईल 3 पॉईंट समथिंग येईल. बरोबर आहे. तुम्ही 10/4 केलं, आता तुमचं डिवायडेशन काय येईल 2 पॉईंट समथिंग येईल. म्हणजे याचा अर्थ डिनॉमिनेटर जर तुम्ही समजा इथं अप्रॉक्सिमेट करत असताना किंवा डिनॉमिनेटर तुम्ही समजा इथं कन्सिडर करत असताना जर स्मॉल कन्सिडर केला तर तुमचं येणारा आन्सर हे ओरिजिनल आन्सरपेक्षा मोठा असेल. आणि जर तुम्ही डिनॉमिनेटर आहे त्याच्यापेक्षा जर समजा लहान केला तर येणारा आन्सर हे आहे त्यापेक्षा मोठा असेल. म्हणजे इथं काय दिसतं तुम्हाला येणारा आन्सर ऍक्च्युअल 484 आहे, परंतु आपण या संख्येला लहान केल्यामुळं इथला आन्सर ओरिजिनल आन्सरपेक्षा थोडं मोठा आला आहे. थांबवा.